नमस्कार, HP लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजय पाटील यांच्याशी। कारण निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण त्यांची चर्चा करत आहोत। कशा प्रकारे पक्षाची वाटचाल आहे आपण सर्व विषयावर यांची चर्चा करणार आहोत। अजय पाटील नमस्कार या चर्चेमध्ये। काय सांगाल की सध्या निवडणूक निकालानंतर बहुजन विकास आघाडीच्या गोटामध्ये शांततेचं वातावरण आहे, सर्वत्र भयान अशी शांतता आहे, नेमकं काय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे? भयान शांतता कसली आहे? कार्यक्रम चालू आहेत, उपक्रम चालू आहेत, डोर टू डोर कॅम्पेनिंग इनडायरेक्ट जी करायची इलेक्शनच्या आधी ती चालू आहे। एवढा मोठा कलाक्रीडा रेकॉर्ड ब्रेक गर्दीनी झाला, वेगवेगळे उत्सव सण जोरात बहुजन विकास आघाडी करते आणि जसं आहे तसं काम बहुजन विकास आघाडीचं जोरात चालू आहे। हे एक पद्धत आहे की काहीतरी खोटं बोला, आपण रेटून बोला आणि काही लोकांना हाताशी पकडून अशा कंड्या पिकवल्या जातात। असं काही नाही, जोरामध्ये काम चालू आहे। महापालिकेचं पूर्ण तयारी बहुजन विकास आघाडीची झालेली आहे। किंबहुना बहुजन विकास आघाडीने यासंबंधी मी स्वतः पिटिशन हायकोर्टात दाखल केलेलं होतं। निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की आम्ही निवडणुका घेऊ, परंतु आजपर्यंत निवडणुका घेत नाही, कारण त्यांना चित्र माहिती आहे, क्लिअर चित्र आहे, त्याच्यामुळे त्यांची हिंमत होत नाही। आता देखील पुढ्या सोडल्या जातात का निवडणूक घेणार हे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक वर्ष निवडणूक घेणार नाही। त्याचं कारण असं आहे की निवडणूक घेतल्यावर काय चित्र असेल हे एकदम स्पष्ट आहे। त्यामुळे बहुजन विकास आघाडी हा एकमेव पक्ष असा आहे जो वसई तालुक्यामध्ये की 100% उमेदवार देऊन 100% निवडून आणायची ताकद ठेवू शकतो। बाकी पक्षांचं तुम्हाला माहितीच आहे का ज्यांच्याकडे उमेदवार नाहीत ते 100% किंवा 100 जागा निवडून येण्याच्या वल्गना करतात, म्हणून त्यांना इकडून तिकडून हात मारायचा प्रयत्न करतात, परंतु तेही त्यांच्या हाताला लागत नाही आणि लागणार नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं बहुजन विकास आघाडीकडे शांतता नाही। बहुजन विकास आघाडी किंबहुना जोरामध्ये कामाला लागलेली आहे। कुठेही गाजावाजा न करता लोकांसाठी जी आहेत फॉलोअप जे आहेत आतापर्यंत केलेली कामं आहेत का, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, रोड असतील, पाण्याची योजना असेल, डम्पिंग ग्राउंडचं असेल, असे अनेक विषय आहेत की आता देखील त्याचा पाठपुरावा बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते करतात, करून घेतात। काही लोक फक्त फोटो काढतात आणि चर्चा करतात, ज्याने कामं थांबवण्यासाठी अर्ज देऊन असे केलेले आहेत। असेच लोक आता परत त्या कामाचं श्रेय घ्यायला धावत असतात। मला वाटतं बहुजन विकास आघाडी सक्षम आहे। बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे जे कोणी मित्रपक्ष असतील ते सर्व जोरात या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तयारीला लागलेले आहेत आणि उतरतील। सध्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील। तुमचा सध्या राजकीय प्रतिस्पर्धी भाजप आहे, कामाला लागलेला आहे, त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे बूथ लेवलवर। बहुजन विकास आघाडीची काय वेगळी अशी रणनीती? कारण मोठ्या प्रमाणावर मतही भाजपाच्या बाजूने वळालेली, पुन्हा आपल्या पारड्यात येण्यासाठी। तुमचा एक गैरसमज आहे की मोठा प्रतिस्पर्धी भाजप आहे। ठीक आहे, गेल्या वेळी त्यांचे किती नगरसेवक होते, ते कुणामुळे लोकसभा विधानसभा कशामुळे निवडून आले हे तुम्हाला माहिती आहे। ते त्यांच्या जे निवडून आले आहेत त्यांना देखील स्वप्नात माहिती नव्हतं का ते निवडून येतील असं। ते का निवडून आले तुम्हाला माहिती आहे। लाडकी बहीण असेल किंवा अन्य वेगवेगळे विषय असेल, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहीत नसेल की निवडणुकी काउंटिंगच्या दिवशी अचानक जे ऑब्झर्वर होते त्यांना बदललं गेलं आदल्या दिवशी आणि अचानक नवीन ऑब्झर्वर आले आणि त्यांनी जे काही गोष्टी झाल्या त्या लवकरच तुम्हाला कळतील। ह्यांचा विजय कसा झालेला आहे। ह्यांचंच पहिलं ऑब्जेक्शन होतं की बॅटरी 1%च कशी काय संपली। सकाळी 5:30ला मॉक पोल चालू झाला आणि संध्याकाळी 6, 7:30पर्यंत मॉक पोल निवडणूक चालू हे झालेली आणि बऱ्याचशा बॅटऱ्या ज्या आहेत त्या शिल्लक राहिलेल्या 67%, 65%, 70%, 78%, परंतु 1%च बऱ्याचशा बॅटऱ्या अशा होत्या काही 1% संपलेली, 99 शाबूत होत्या। पहिलं ऑब्जेक्शन त्यांनी घेतलं आणि जिकडे जिकडे 99% शाबूत होत्या तिकडे भाजपाला मतं पडलेली आहे। तर हा एक मोठा गोंधळ संभ्रम निर्माण करणार आहे। तसे अनेक आहेत। व्हीव्हीपॅट किंवा रिकाउंटिंगचं आहे, रिकाउंटिंग करायला ते तयार नाहीत। ते म्हणतात आम्ही मशीन बरोबर आहे का, तो व्हीव्हीपॅट बरोबर आहे का हे सांगू, रिकाउंटिंग करायला तयार नाहीत। आम्ही अर्ज केलेले आहेत, पुढच्या प्रोसिजर चालू झालेले आहेत। त्यामुळे वसई तालुक्यामध्ये जी काय फाईट असेल तर तुमचा एक गैरसमज आहे का भाजप असेल,
ठीक आहे, त्यांचे निवडून आलेले आहेत, परंतु वसई तालुक्यामध्ये भाजप हा प्रतिस्पर्धी नाही, एवढं लक्षात ठेवून चला. तुमची रणनीती काय आहे? म्हणजे आमची रणनीती म्हणजे आम्ही लोकांपर्यंत पोचतो. आमची कामं चालू झालेली आहेत. मतदार याद्यांवर आता एक काम चालू आहे. तुम्ही बघितलं असेल की अचानक लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत प्रत्येक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आणि नालासोपाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार वाढले गेले. हे आले कुठून? म्हणजे जुने काही डिलीट केले, परत नवीन आले. आणि आता आमच्या इकडूनच्या काही वॉर्डमध्ये असं झालेलं आहे का जे डोर टू डोर फिरून 3,000 मतदार आमच्या लोकांना मिळाले नव्हते, आमच्या कार्यकर्त्यांना मिळाले नव्हते, पण निवडणुकीच्या दिवशी लक्षात आलं का ते मतदार मतदान करून निघून गेले. ते आता देखील आम्ही शोधतोय, सापडत नाहीत. तर अशी नावं आता शोधायला घेतलेली आहे का असे कोणकोण खोटे, म्हणजे जे कॅटरर्स असतात त्याच्याकडचे काही युनियन आहेत, काही मोठ्या संघटना आहेत, त्यांचे काही मेंबर असे नोंदवले गेलेले आहेत का, त्यांचं सर्च चालू आहे. बरोबर आहे. आणि गुजरातमधनं किती लोक आले, काय आले मतदानाला, हा सगळा सर्वे चालू झालेला आहे. आणि या महापालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक विभागामध्ये अशा ज्या जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर बारीक लक्ष देऊन काम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल काय या महापालिकेला. तुम्ही मगाशी म्हटलं की आमचे मित्रपक्षांसोबत जाणार, की येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत युती होण्याचे चान्सेस आहेत? आम्ही दरवेळी आमचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत. लोकसभेला पण होते, विधानसभेला पण होते. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सक्षम उमेदवार असतील तर आम्ही कोणाशीही कॉम्प्रोमाइज करायला तयार असतो. कारण का तर त्या विभागामध्ये, त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये कुठेही आम्हाला कारण नसताना वाद घालायचा नसतो. जे चांगले लोक आहेत, चांगले काम करणार आहेत, हायली एज्युकेटेड आहेत, तज्ज्ञ आहेत, अशा मंडळींना आमचा घेण्याचा प्रयत्न असतो, तो मग कुठच्याही पक्षाचा असला तरी. आणि त्यांना आम्ही प्राधान्य देतो. आतापर्यंत हा रेकॉर्ड आहे. मागेपासून चर्चा आहे की 50 नगरसेवक, माजी नगरसेवक भाजपात जाणार. मग तारीख काय केल्यामध्ये 20 तारीख, 25 तारीख तुम्ही बघितलं असेल. गेले अनेक वर्ष आहेत. लोकसभेला पण तसंच होतं, विधानसभेला पण होतं, आता पण होतं. काय आहे, ह्यांच्याकडे कार्यकर्ते नाही, ह्यांच्याकडे उभे करायला माणसं नाही मिळत. ह्यांच्याकडे तुम्हाला माहिती आहे जगजाहीर आहे, पेड महिना राहिला का पेड लावायचे, बूथवर बसायला पेड लावायचे, पोलिंग एजंट पेड करायचे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कशी पाकिटं वाटत होते त्यांचे पगार सगळे, आणि त्या आलेल्या पैशावरनं त्यांच्यात आपसात वाद होतात. हे जगजाहीर आहे. त्याच्यामुळे तुम्ही पत्रकार म्हणून काम करतात तर तुमच्या विभागामध्ये तुम्ही जर मोजायला गेलं तर हाताच्या बोटावर मोजण्यामुळे देखील त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही मिळत. यावेळेच्या निवडणुकीमध्ये कसं मतदान झालं, काय झालं, हे सगळं जगजाहीर आहे. तुम्हाला देखील माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. दुसरा एक प्रश्न असा की लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. हिंदू राष्ट्र, एक वेगळे मुद्दे दाखवले गेले आणि लोकांना भडकवलं गेलं. त्यात मतदारांना परत तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगळं अशी काय रणनीती? एक लक्षात घ्या, ही निवडणूक, हा वसई तालुका हा अख्ख्या भारताचं प्रतिनिधित्व करतो आहे. अशी लोकसंख्या इकडूनची आहे, समाज आहे. आणि इकडे कोणी जातीपातीचं, धर्माचं राजकारण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये करत नाही. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये माझं काम करणं, विधानसभा झालं, लोकसभा झालं, पण आता माझं काम करणारा कोण आहे, काम करणारे कोण आहेत, निस्वार्थ काम करणारे कोण आहेत, वेळेला धावून येणारे कोण आहे, बरोबर आहे, हे नागरिकांना माहिती आहे. त्यामुळे नागरिक समोरून येऊन मतदान करतात. आणि हे तुमच्या विभागामध्ये देखील तुम्हाला माहिती आहे की तुम्ही छाती टोकून सांगू शकतात का आमच्या या विभागामध्ये अमुक 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 हे एवढे उमेदवार आहेत बहुजन विकास आघाडीचे, आणि ते डोळे मिटून निवडून येऊ शकतात. ते नगरसेवक असो का नसो ते काम करतात. आज गेली 4 ते 5 वर्ष होतील. आता 5 वर्ष नगरसेवक पदावर नसताना देखील ते काम करतात, लोकांपर्यंत पोचतात, लोकांची कामं करतात. आणि जे काहीच नाही, जे फक्त प्रेस नोट देणारे आहेत किंवा निवडणूक डिक्लेअर झाली म्हटले का लगेच धावणार आहेत, निवडणूक पुढे गेली का परत घरात बसणार आहेत, हे लोक तुम्हाला कोण आहेत ते माहिती आहे. सध्या कामाच्या श्रेयवादाचा प्रश्न जोरदार सुरू आहे. जी कामं तुम्ही मंजूर केलेली असं तुमचं म्हणणं आहे, त्याचं श्रेय आता भाजप घेत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? बघा, ते निवडून आलेत, त्यांनी समजा श्रेय नाही गेलं तर तुम्हीच हसाल, लोक असतील अरे हे काय करतात. कारण अजून 10 वर्ष जी बहुजन विकास आघाडीने मंजूर केलेली आहे, ज्याचा पाठपुरावा केलेला आहे, ज्याची प्लॅनिंग केलेली आहे,
पुढच्या 50 वर्षाचं विजन ठेवून ज्या प्लॅनिंग केलेल्या आहेत ती अजून 10 वर्ष कामं तीच चालणार आहेत. कोणी कितीही बोललं तरी हां त्याचा त्यांनी पाठपुरावा करा, आम्ही करतो तसा त्यांनी करावा, लोकांच्या भल्यासाठी आहे. त्यामुळे त्याच्यात वावगं असं काही नाही. आमचं तर म्हणणं आहे की सगळ्यांनी मिळून जर पाठपुरावा केला आणि कामं जर चांगली होत असतील तर काय वाईट आहे. आमचा पाठपुरावा चालू आहे, आम्ही केला आहे. देरजीचा विषय घ्या तुम्ही, देरजी प्रकल्प 50 वर्ष पाण्याची कमतरत निघून जाईल, बरोबर. शहर आपलं असं असं वाढत जाते. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, टाक्या आहेत, अनेक विषय आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे का ज्यांनी विरोध केला तेच आता मोठ्या मोठ्या वल्गना करतात आणि त्याला तुम्ही साक्षीदार आहात या सगळ्या गोष्टीला. तर आतापर्यंत बहुजन विकास आघाडीने आणण्यासाठी कामं केली आणि काही लोकांनी थांबवण्यासाठी कामं केली. हमारे गाव में हमारा राज थांबवायचं असे करणारे लोकांना माहिती आहे, त्यांचं अस्तित्व माहिती आहे. एक शेवटचा प्रश्न, पालिकेत पुन्हा पैकीच्या पैकी नगरसेवक बहुजनचे पाहायला मिळतील? 100%. म्हणून तर लोक घाबरतात. आणि मला सांगा का बहुजन विकास आघाडी हा जर छोटा पक्ष आहे, हा जर संपलेला आहे तर बहुजन विकास आघाडीच्याच नावाने का बोमा मारतात. जे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकमेकाच्या मानगुटीवर बसल्यात, एकमेकाचे हाडवैरी आहेत, त्यांच्याबद्दल एकमेक चक्कार शब्द काढत नाही. ते फक्त बहुजन विकास आघाडीशी काय बोलतात, कारण ज्या झाडावर फळं येतात त्याच्यावरच दगडी मारली जातात. त्याच्यामुळे आम्ही हे गृहीत धरू नये का सगळे टार्गेट करणं, आरोप करणं, प्रत्यारोप आमच्यावर का करतात. तर आम्हीच आहोत आणि नागरिकांच्या पण अपेक्षा आमच्याकडनं आहेत. त्यामुळे जे काय नागरिक कमी जास्त काय बोलतात त्यांना आमच्याकडनं अपेक्षा आहेत, आम्ही कराव्यात. आणि त्यामुळे निश्चित 100% हे टार्गेट आमचं आहे. आणि तुम्हाला देखील माहिती आहे का आम्ही सांगू शकतो 100% उमेदवार आणि 100% निवडून येऊ शकतो. परंतु असे काही लोक आहेत वल्गना करतात पण ते असं सांगू शकत नाही हा आमचा उमेदवार इकडून उभा राहणार आणि हा 100% निवडून येणार, असं एक जण तरी बोलतो का, नाही. तर खरोखरच पुन्हा एकदा 115 नगरसेवक निवडून आणण्याचा ठोस दावा अजय पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे निवडणूक कधी लागते हे देखील पाहावं लागणार नाही आणि येत्या काळात राजकीय रंगत कशी रंगते यावर देखील आपलं लक्ष राहणार आहे. सध्या या चर्चेत आपण इथेच थांबणार आहोत. HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई. धन्यवाद.